मनसेच्या दणक्यानंतर गुजराती आमदारानं त्याच्या कार्यालयाची पाटी काढलेली आहे। नवी मुंबईमधल्या सीवूड आमदार वीरेंद्रसिंह जडेजा यांच्या कार्यालयावर गुजराती पाटी लावण्यात आली होती। नालासोपाऱ्यामध्ये एका महिलेनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करून मृतदेह घरातील जमिनीमध्ये गाडला। विजय चव्हाण असं मृत व्यक्तीचं नाव आहे। घरातील टाईल्सच्या वेगळ्या रंगामुळे घटना उघडकीस आली। डोंबिवलीमध्ये टाटा पॉवर नाका परिसरामध्ये MIDCच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला। रस्त्याने चालत असताना पाय घसरत थेट उघड्या चेंबरमध्ये पडला, त्यामुळे डोक्याला गंभीर जखम झाली असून उपचारादरम्यान मृत्यू झाला। बाबू चव्हाण असं मयत इसमाचं नाव आहे। उल्हासनगरमध्ये विनयभंग प्रकरणातल्या आरोपीनं जेलमधून सुटताच तक्रारदार तरुणीच्या घराबाहेर जल्लोष केला। आरोपीनं साथीदारांसह फटाके फोडत ढोल ताशे वाजवले। जामिनावर सुटका झाली त्या प्रकारामुळे उल्हासनगरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। मध्य रेल्वेच्या वांगणी रेल्वे स्थानकामध्ये 2 प्लॅटफॉर्मवरील इंडिकेटरवर कर्जत लोकलची वेळ दाखवण्यात आली, त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला। गंभीर बाब म्हणजे प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील इंडिकेटर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असूनही रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय। शिरूर एसटी बस स्थानकामध्ये एसटी चालक वाहकाला बेदम मारहाण केली गेली। बसमध्ये बसण्याच्या वादातनं प्रवासी आणि वाहकांमध्ये बाचाबाची झाली। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। तिघांनी मिळून चालक वाहकाला मारहाण केली। यावेळेस वाहकाजवळचे 21,000 रुपये गहाळ झाले। पुण्याजवळील कासारसाई डॅममध्ये वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह 24 तासांनंतर सापडला। 5 मित्र फिरण्यासाठी गेले तेव्हा ही घटना घडली। वन्यजीव रक्षक, मावळ संस्थान, शिवदुर्ग रेस्क्यू लोणावळा यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। पुण्यातील एसटी प्रवाशांना ऑगस्ट अखेरपासून बसचं लाईव्ह लोकेशन MSRTC ॲपवर दिसेल। तसंच ॲपमधील ट्रिप कोड टाकला तर बस सध्या कुठे आहे, किती वेळात स्थानकात पोहोचेल याची अचूक माहिती मिळणार आहे। पुण्याला पाणीपुरवठा करणारा खडकवासला धरणक्षेत्र 79% भरलेले आहे। गेल्या वर्षी याच धरणामध्ये यावेळेस 46% पाणीसाठा होता। सुमारे 35% अधिक पाणीसाठा यंदा धरण साखळीत आहे। पुणे शहरामध्ये वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातलेला एका नामांकित कार्यालयाबाहेरून दुचाकी चोरण्यात आली। या प्रकरणी आता स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे। 17 तारखेला देखील दुचाकीची चोरी झाली होती, मात्र तिचा अजून तपास लागलेला नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।